तुझी मुली ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. विद्यार्थी मित्रो, आज 1 मे 2026 महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन या निमित्त प्रथमतः तुम्हा सर्वांना विद्यालयाच्या वतीनं, आमच्या सर्व शिक्षकाच्या वतीनं, माझ्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. विद्यार्थी मित्रो, आपण वर्षभर जे काही काम केलंय, जे काही घेतलंय, त्याचं तुम्हाला फलित आज मिळणार आहे. कारण वर्षभरामध्ये आपण शिकलो, बऱ्याचशा गोष्टी शिकलो, त्याच्याही पलीकडं किती संस्कारमय आपण शिकलो याला फार महत्व आहे. म्हणून जसजसं वय वाढल तसतसं आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार लागले पाहिजेत. आणि हे संस्कारच फार महत्वाचे आहेत. पुस्तकी ज्ञान तर मिळतच आहे, परंतु संस्काराला फार महत्व आहे. पहा, मी त्या दिवशी आवाहन केलं होतं की बाबांनो, सुट्टीचा काळ आहे, 15 दिवस आहेत, 1 मे रोजी तुमचा निकाल आहे. तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्राणी आणि पशु पक्षी यांना पाणी चारा वगैरे ठेवता येत असेल तर ठेवा, कशी सोय करता येईल ती सोय करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या आव्हानाला मला प्रतिसाद दिलेला आहे, म्हणून मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण ही गोडी लागणी फार महत्वाची आहे. ज्यावेळेस आपण स्वतःला तहान लागते तेव्हा कसं पाणी पितो, तसं त्यांनाही त्या वनचर आहेत, त्या पशु आहेत, प्राणी पक्षी यांना त्याची गरज आहे. जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण त्यांना ते ठेवलं पाहिजे. त्यांचा फार छोटासा मेंदू असतो पहा, परंतु ते खूप हुशार असतात, आपल्यापेक्षाही खूप हुशार असतात. पण त्या असून सुद्धा आपण त्यांना त्या ठिकाणी ते दिलं पाहिजे. तुम्ही ते केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. विद्यार्थी मित्र, निकाल तुम्हाला आता सर्वांना मिळणार आहे. पुन्हा एकदा जे जे सर्व यशस्वी झालेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक, मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आता तुम्हाला या ठिकाणी वर्गामध्ये गेल्यानंतर निकालाच्या बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी विद्यालयाचं जे काही पॉम्पलेट आहे किंवा जे काही माहिती पत्रक आहे ते आपले वर्ग शिक्षक तुम्हाला देणार आहेत. ते माहिती पत्रक घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना दाखवा, आपल्या मित्र मैत्रिणींना दाखवा, आपल्या मामा काका मावशी यांना दाखवा, की जेणेकरून आपल्या विद्यालयाची जी गुणवत्ता आहे, जे काही आपलं कामकाज आहे, जी काही वैशिष्ट्ये आहेत, हे आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सांगणार आहात. आणि त्याचप्रमाणे एखादा तुमचा मामा काका भाऊ काय असेल तो या ठिकाणी येऊन पाहू शकतो आणि आपल्या विद्यालयात प्रवेश घेऊ शकतो. आणि तुम्ही तो प्रवेश त्याला 5वी ते 12वी पर्यंत घ्यायला लावणार आहात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण तुम्हीच ते पॉम्पलेट वाचून, ते माहिती पत्रक वाचून त्या व्यक्तीला माहिती द्या, आमचं विद्यालय कसं आहे आणि तुम्ही का प्रवेश घ्यावा ही माहिती त्यांना द्या. आणि त्या पॉम्पलेटमध्ये सुद्धा दिलेले आहे. आता पुढील 2 दिवसामध्ये आपल्या गावातील बाजार तळावर आणि चौकामध्ये 2 मोठे फ्लेक्स लावणार आहोत. त्या दृष्टीनं तेही त्या पालकापर्यंत जाईल किंवा जे जे कोणी असतील नागरिक त्यापर्यंत जाईल आणि त्याप्रमाणे आपल्या विद्यालयात ते प्रवेश घेतील अशी माझी खात्री आहे. त्यानंतर
जे विद्यार्थी आता कुठेतरी गावाला जातील आणि कुणाला तरी ऍडमिशन बाहेर घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना त्याचं प्रबोधन करा, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करा की आमच्या विद्यालयामध्ये इयत्ता 5वीला प्रवेश घ्या, की आमच्याकडे सेमी आहे, मराठी माध्यम आहे आणि उत्कृष्ट असे शिक्षक वर्ग आहेत की तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारचं विद्यालयाचं जे काही अंतर्भाग आहे, बाह्य भाग आहे ते तुम्हाला मिळेल. आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आहेत, इनडोअर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इतंभूत म्हणजे सगळी सुविधा आपल्या विद्यालयामध्ये आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी या आपल्या विद्यालयाचा जो काही आपलं माहितीपत्रक आहे ते दाखवावं अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, माहिती देतो आणि तुम्ही ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. इयत्ता 10वीचे ज्यादा तासाचं वेळापत्रक दिलं आहे, 12वीचं वेळापत्रक दिलेलं आहे. इयत्ता 5वीचे उन्हाळी वर्गाचे 14 तास 1 जून पासून आपण सुरू करणार आहोत. तेव्हा त्यावेळेस सर्वांनी उपस्थित राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विद्यालयात प्रवेश घ्यावा अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करून पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.